हॅलो. संतोष, आपण आपला सामना टी शर्ट घ्यायचं. संतोष कॅप्टन, टी शर्ट घ्यायचं, पुन्हा दिलं जाणार नाही, नोंद घ्या. चला मंचावर यायचंय. आबा शिंदेना विनंती असेल की आपण मंचावर येऊन सन्मान करायचा आहे. मागच्या सामन्यातला सामनावीर संतोष, स्वराज्य मराठाचा संघनायकाला साजेशी खेळी केली आहे आणि आबा शिंदे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल या खेळाडूचा. यूट्यूब चला आपण कॅमेरा इकडे घ्यायचा आहे. कॉंग्रॅच्युलेशन संतोष अँड टीम, वेल प्लेड. जाऊया चालू सामन्यात. सामना सुरू आहे स्वरा 11 वर्सेस राम वंदे श्रेयस. पहिला प्रहार इथे मात्र केला जातोय, मोठा प्रहार क्षेत्र डीपमध्ये तैनात आहे. मिड विकेटला एकदा पूर्ण केले, दुसरा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. स्ट्राईक वरती आहे तो मात्र अभि. महाराष्ट्र टीम मधून विदर्भाला जे महाराष्ट्र टीम गेली होती अंडर-19, त्यामध्ये सुदेश यांनी रिप्रेझेंट केलं होतं, विदर्भाला खेळला होता असं एक सूत्राकडून माहिती मिळते आहे. पाहूया इथे मात्र कास्त तो खेळणारा. हा मोठा प्रहार केला अभि, डावखुरा फलंदाज, चेंडू मात्र पाठवून दिलाय फाईन लेग, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. चार चेंडू अखेरीस राम वंदे श्रेयस यांचा स्कोर आहे 7 धावा. बॉलिंग मार्कवर विजय साळवी आणि त्यांचा सामना करेल सुदेश. पुढचा चेंडू, 5वा चेंडू घेऊन विजय टू सुदेश. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय 5वा चेंडू विजय यांनी. विजय हे नावाजलेले गोलंदाज आहे महाबळेश्वर क्रिकेटमध्ये. त्यांचा वय 40+ असेल. ह्या वयात सुद्धा चांगली बॉलिंग. अजून एक चेंडू, निर्धाव चेंडू, चांगला षटक विजय साळवी यांचा. एक षटका अखेरीस राम वंदे श्रेयस यांचा स्कोर आहे 7 धावा.
खूप चांगली गोलंदाजी विजय साळवी यांची म्हणावी लागेल. एक षटका अखेरीस राम वंदे श्रेयस यांचा स्कोर आहे 7 धावा. पुढचा गोलंदाज असगर. असगर हा 6.5 फुटाचा लांब गोलंदाज. पहिला चेंडू बॉल हवेत. झेलबाद. अभि हे झेलबाद झालेले आहे. चांगला चेंडू असगर यांचा आणि चांगला कॅच. दीपक यांचा चांगला कॅच. खूप चांगली गोलंदाजी असगर यांची. पहिल्या चेंडूवर अभि यांना बाद केला आहे. नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये जात आहे ते सचिन जाधव, मॅन फ्रॉम घोडेपारूट. सचिन जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये. सचिन जाधव हे नावाजलेले फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत महाबळेश्वर क्रिकेटमध्ये. आता असगर टू सचिन. चांगला कॉन्टेस्ट बघायला भेटेल आपल्याला. दुसरा बॉल घेऊन असगर टू सचिन. चांगला चेंडू. बॉल थोड्या वेळात हवेत होता पण काही नाही. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू असगर यांचा. सचिनला पहिल्या चेंडूवर थांबून ठेवला आहे. चांगला. अजून एक चेंडू. बॉल हवेत 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 आणि झेलबाद. सचिन हा डक वर आउट होत आहे. चांगली गोलंदाजी असगरची आणि कॅच धरला आहे जाफर. चांगला कॅच. चांगला चेंडू घातलेला असगर ह्यांनी. असगर 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले आहेत असगरनं. खूपच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल असगर यांची. सचिन बाद. नवीन फलंदाज गणेश. बघूया गणेश आपल्या टीम साठी काय करणार. असगर हे चांगली गोलंदाजी करत आहेत. 3 चेंडू आणि 2 विकेट्स. एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही असगर यांनी. पुढचा चेंडू घेऊन असगर टू गणेश. पुढचा चेंडू असगर टू गणेश. चांगला चेंडू. बॅटची कडा लागलेली होती पण एसटी रक्षकने कॅच ड्रॉप केला. चांगली गोलंदाजी असगरची. सलग 4 निर्धाव चेंडू टाकले आहेत त्यामध्ये 2 विकेट. खूपच चांगली गोलंदाजी असगर यांची. बघूया राम वंदे श्रेयस. अजून एक चांगली गोलंदाजी करत आहे असगर. सलगचा 5वा निर्धाव चेंडू. राम वंदे श्रेयसला पकडून ठेवला आहे असगर यांनी आपली गोलंदाजीनं. लास्ट बॉल. अजून एक चेंडू. निर्धाव षटक
मेडन प्लस विकेट असगर यांनी. खूपच चांगली गोलंदाजी. 2 षटका अखेरीस राम वंदे श्रेयस ह्यांचा स्कोर आहे 7 धावा आणि 2 गडी बाद. खूपच चांगली गोलंदाजी असगर यांची म्हणावी लागेल. मॅच मध्ये पुढचा गोलंदाज संघाचा तिसरा आणि स्वतः वैयक्तिक दुसरे षटक टाकण्यासाठी विजय साळवी येत आहेत. बघूया विजय साळवी काय करतात. असगरनं त्याचं काम केलं आहे पहिल्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी. विजय साळवी टू सुदेश. सुदेश हा महाराष्ट्र टीम साठी अंडर-19 क्रिकेट खेळून आलेला आहे. विदर्भ येथे. बघूया विजय साळवी खूप एक्सपिरियन्स खेळाडू आहेत महाबळेश्वर क्रिकेटचे. विजय टू सुदेश. पहिला चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल. पंचांनी कळवलंय व्हाईट बॉल. अवांतर धाव 1 धावाने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय ते 8. वाईडला रिव्ह्यू नाही. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. परत एकदा चांगला चेंडू विजय साळवी यांचा. कमबॅक बॉल. निर्धाव चेंडू. जेन बोल्ड वर्सेस जेन गोल्ड. जेन गोल्ड ह्याचा सामना आहे. चांगला शॉट सुदेश यांचा 6 धावांसाठी. खूप चांगला विजय साळवीवर प्रहार केला आणि षटकार. खूप चांगला शॉट सुदेश यांचा. ते अंडर-19 टीम मध्ये का होते ते दाखवून देताना सुदेश खूप चांगला शॉट मारला आहे. तिसरा चेंडू. चांगला चेंडू. चांगला कमबॅक विजय साळवी यांचा. विजय साळवी म्हणतात एक तेरी एक मेरी. खूप चांगली गोलंदाजी विजय साळवी. पुढचा चेंडू. चांगला शॉट. कटवलेला शॉट. पार्टी फिल्डर आहेत आणि 1 धाव. 1 धावानं समाधान मानावं लागेल राम वंदे श्रेयस या संघाला. 1 धावानं स्कोर जाऊन पोहोचलाय ते 15. शेवटचे 2 चेंडू ह्या ओव्हरचे. स्ट्राइक वर आहे गणेश. चांगला शॉट. पायात घातलेला बॉल आणि भिरकावून दिलाय गणेश यांनी. 6 धावासाठी षटकार. खूपच चांगला शॉट गणेश यांचा. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. ह्या षटकारानं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 21 धावा. लास्ट चेंडू अजून बाकी आहे विजय साळवी यांच्या ओव्हरचा. महागडा षटक म्हणावं लागेल. 2 षटकार दिले आहेत विजय साळवी यांना. लास्ट बॉल कमबॅक करावं लागेल विजय साळवी यांना. स्ट्राइक वर गणेश. पुढचा चेंडू. लास्ट चेंडू. लास्ट चेंडू विजय टू गणेश. चांगला स्लोवर बॉल. चांगली गोलंदाजी. लास्ट बॉलवर कमबॅक केला आहे आणि 3 धावा अखेरीस
राम वंदे श्रेयस ह्यांचा स्कोर जाऊन पोहोचला आहे ते 21 धावा 2 गडी बाद. ह्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा विजय साळवी यांनी खर्च केले आहे आणि 2 ओव्हरमध्ये विजय साळवी यांनी 21 धावा दिलेल्या आहेत. पूर्ण धावा त्यांचेच आहेत 2 ओव्हरमध्ये. असगर यांनी निर्धाव षटक टाकलं होतं, दुसरा षटक. 2 मिनिटाचं ड्रिंक ब्रेक. सी यू. चला मॅच स्टार्ट करायचं. पंचांनी नोंद घ्यावी. ड्रिंक ब्रेक संपलेला आहे. पुढचा गोलंदाज असगर. असगर परत एकदा बॉलिंग मार्कवर, ज्यांनी दुसरं पॉवर प्लेचा षटक निर्धाव टाकलेला होता आणि 2 विकेट सुद्धा घेतलेले होते. पहिला बॉल असगर टू सुदेश. चांगला बॉल. पाठीमागे फिल्डर आहेत आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल सुदेश यांना. चांगली गोलंदाजी करतायत असगर. हाईटचा पूर्ण फायदा घेत आहेत. दुसरा बॉल. चांगला बॉल. ओ, बाबू वाघ यांचा गचाट क्षेत्ररक्षण कॅच व्हायला पाहिजे होता. कॅच ड्रॉप. चांगली गोलंदाजी करतोय असगर. अजून एक बॉल. बॉल हवेत आणि फिल्डर 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 आणि झेलबाद सोहेल यांचा क्लासिकल कॅच. चांगली गोलंदाजी असगर यांची म्हणावी लागेल. सुदेश हे बाद झालेले आहेत. खूपच चांगली गोलंदाजी असगरची. सुदेशने एक षटकार मारलेला होता पण झेलबाद. चांगला कॅच सोहेल खान यांचा. आता पुढचा फलंदाज बॅटिंग साठी जातोय ते निलेश. विजय. पुढचा फलंदाज विजय. बॉलिंग मार्गवर आहेत असगर. खूप चांगली बॉलिंग असगर आतापर्यंत करत आहेत. पहिला षटक निर्धाव टाकलेला होता आणि दुसऱ्या षटकात तब्बल पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न काय, बॉल बॅटीला लागला नाही. निर्धाव चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी असगर यांची. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत ह्या ओव्हर मध्ये. पुढचा चेंडू. चांगला चेंडू. अपील अपील आणि बोट आकाशाकडे अंपायरची. विजय हे दुसऱ्याच बॉलवर डकआउट. खूप चांगली गोलंदाजी असगर यांची म्हणावी लागेल. या ओव्हर मध्ये सुद्धा असगरने 2 विकेट आतापर्यंत घेतले आहेत आणि लास्ट बॉल बाकी आहे ओव्हरचा. लेग बिफोर विकेट.
असगरला संधी आहे 5 विकेट पूर्ण करण्याची. पुढचा फलंदाज स्वप्नील महाबळेश्वर मध्ये यांना आयकॉन ह्या नावानं स्वप्नील यांना ऑल इंडिया आयकॉन ह्या नावानं ओळखतात. महाबळेश्वर मध्ये खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत तो स्वप्नील. बघूया आपल्या टीम साठी काय करणार. पुढचा चेंडू लास्ट बॉल ऑफ ओव्हर असगर टू स्वप्नील. चांगला बॉल निर्धाव चेंडू आणि ह्या चेंडू नंतर 4 ओव्हर नंतर राममध्ये श्रेयस ह्यांचा स्कोर आहे ते 23. 4 गडी मोबदल्या. चांगली गोलंदाजी असगर ह्यांची. 2 धावा देऊन 4 विकेटा काढलेत असगर यांनी आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. खूप चांगली गोलंदाजी असगर यांची म्हणावी लागेल. पुढचा गोलंदाज गोविंद वाघ. बघूया आता आपल्या टीम साठी काय करतायत. गोविंद टू गणेश. पहिला चेंडू अपील 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 नॉट आउट. अंपायरने काढले आउट. इट्स अ विकेट. LBW. पहिल्याच बॉलवर गोविंद वाघ यांनी विकेट घेतली आहे. 3 स्टंप समोर भेटले आणि विकेट. आपल्या बॉलिंगचा स्टार्ट तर खूप चांगला केला आहे गोविंद यांनी. आता बघूया 5 चेंडू शिल्लक. पुढचा फलंदाज बॅटिंग साठी मोबिन. काल एका मॅच मध्ये मोबिन यांना मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्कारानं हे पुरस्कार भेटला होता. तोच मोबिन आता ग्राउंड मध्ये बॅटिंगला चाललाय. गोविंदाने पहिला चेंडू तर सुरेख टाकलेला 3 स्टंपांमध्ये. बघूया दुसरा चेंडू. गोविंद टू मुबीन. चांगला बॉल पण 22च्या स्वरूपात 4 धावा. चांगली बॉल टाकला होता. बॉलरचा काहीच दोष नाही ह्याच्यामध्ये. खूप चांगली बॉलिंग करत आहे गोविंद वाघ. त्यांना साड भेटत नाही. चांगला यॉर्कर. 4 धावा 22च्या स्वरूपात. 4 धाव्यानं स्कोर 27. पुढचा चेंडू. चांगला बॉल. अजून एक एसटी रक्षकची चुकी आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये असं म्हणावं. असं म्हणतात. 4 धावांसाठी अजून एक. अजून एक 22च्या स्वरूपात 4 धावा. गोविंद वाघ यांची काहीच चुकी नाही. ते त्यांचं काम बरोबर करत आहेत. पण एसटी रक्षक गच्चाळ असं एसटी रक्षक करत आहेत. 2 चौके गेलेत माग 22च्या स्वरूपात. पुढचा चेंडू. बघूया गोविंद काय करणार. गोविंद टू मुबीन. अजून एक चांगला बॉल. उसळी देणारा बॉल. निर्धाव चेंडू. 4.4 बॉल झालेले आहेत आणि रामवंदे श्रेयस यांचा स्कोर झालेला आहे 31 फॉर 5 विकेट्स. पुढचा चेंडू. खूपच बाहेर टाकलेला बॉल. पंचांनी कळवलंय वाईट बॉल.
अवांतर धाव रामवंदे श्रेयस ह्यांना. पुढचा चेंडू, चांगला बॉल, चांगला पंच केलाय कव्हर्स मध्ये आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न 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 ओ प्रयत्न 2 धावा सरळ दिशेने सफल झालेले आहेत. 2 धाव्यानं स्कोर बोर्ड मध्ये वाढ. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 34. गोविंद वाघ यांचा लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चांगला फ्लिक, रिस्ट फ्लिक म्हणावा लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यशस्वी. 2 धाव यशस्वी रीतीने काढलेले आहेत रामवंदे श्रेयस आणि 5 ओव्हर नंतर रामवंदे श्रेयस यांचा स्कोर झालेला आहे ते 36 धावा. 36 फॉर 5. आपण महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वे पाहत आहात ऑनलाईन यूट्यूब वाहिनी ग्रामीण टेनिस क्रिकेट ह्यावर आणि त्यांचे 100K व्हायला फक्त फक्त 180 सबस्क्रायबर्स राहिलेले आहेत. तर जे ऑनलाईन प्रेक्षक ह्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. खूप चांगलं नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर लास्ट ओव्हर घेऊन आर्यन. पहिला बॉल अंपायरने कळले नो बॉल, नो +1 रन. पहिलाच बॉल आर्यन यांचा खराब बॉल. गच्चाळ चेंडू. दुसरा बॉल मोबिन. चांगला शॉट. एक धावा मागे जाफर आणि दिवसा ढवळे 2 धावा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मुबीन आणि आयकॉन ह्यांची 2 धावेनं स्कोर बोर्ड मध्ये वाढ. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले आहे ते 40. अजून 5 बॉल शिल्लक ह्या ओव्हर मध्ये. हानामारीचा षटक आहे. लास्ट ओव्हर आहे. बघूया मुबीन. अजून एक फुल टॉस. चांगला शॉट. माग प्रोटेक्शन ठेवलेला आहे. आता एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राइक वर आहेत स्वप्नील. ऑल इंडिया आयकॉन. महाबळेश्वर मध्ये प्रसिद्ध आहे ऑल इंडिया आयकॉन ह्या नावानं स्वप्नील. सामना करेल आर्यन यांचा. चांगला बॉल. उसळी देणारा बॉल आणि निर्धाव. चांगला चेंडू आर्यन यांचा. शेवटचे 3 बॉल राहिलेले आहेत. स्वप्नील यांना मोठे फटके खेळावं लागेल आपल्या टीम साठी. डिफेंडेबल टोटल करायचं आहे तर. आर्यन टू स्वप्नील. अजून एक निर्धाव. 22 स्वरूपात एक धाव. 22 स्वरूपात एक धाव. धाव मध्ये वाढ. धावा जाऊन पोहोचले ते 42. शेवटचे 2 चेंडू. मुबीन यांना हाणामारी करावा लागेल 2 बॉलवर. चांगला शॉट. चांगला शॉट. कव्हर सीमा रेषा पार. 4 धावा. खूप चांगला शॉट मोबिन यांचा. कदमों का इस्तेमाल आणि 4 धावा. शेवटचा बॉल राहिलेला आहे लास्ट ओव्हरचा. स्कोर आहे 46. बघूया मुबीन लास्ट बॉलवर काही समाचार घेतात का नाही. पुढचा चेंडू. लास्ट चेंडू
चांगला उसळी घेणारा बॉल हवेत आणि झेल बाद. लास्ट बॉलवर विकेट. खूप चांगली गोलंदाजी स्वरा 11 ह्यांची. आता स्वरा 11 ला टार्गेट आहे ते 47 धावांचा. $47 to win for Swara 11. बघूया ह्या मॅच मध्ये पुढं काय होणार. चांगली बॅटिंग केली आहे. डिफेंडेबल टोटल तर आहे पण स्वरा 11 पशी त्यात चांगले स्लॉग हिटर आणि बॅट्समन आहेत. बघूया सेकंड इनिंग मध्ये स्वरा 11 47 टू विन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. असगर यांचे 2 ओव्हरमुळे फक्त 46 रन्स स्कोर बोर्डवर आहे आणि 47 रन्सचा टार्गेट स्वरा 11 बॅटिंग करणारी टीमला. चला पुढचा सामना विनंती असेल दोन्ही संघांना टॉस साठी यायचा आहे. पुढचा होणारा सामना GM पॉकेट कॉर्नर वर्सेस महाबळेश्वर नर्सरी. संघनायक टॉस साठी असायला लवकरात लवकर विनंती आहे. दोन्ही संघ मालकांना आपण मंचावर यायचं आहे. कमिटी मेंबर्सला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. GM पॉकेट कॉर्नर वर्सेस महाबळेश्वर नर्सरी या 2 बलाढ्य संघांमध्ये सामना असणार आहे. कॅप्टन आपल्याला शेवटचा पुकार असेल नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला GM पॉकेट कॉर्नर कॅप्टन आणि महाबळेश्वर नर्सरी कॅप्टन. महाबळेश्वर नर्सरी कॅप्टन आपण आल्याची नोंद करा. चला सलामीचे फलंदाज स्वरा 11 कडून आलेत. बॅट्समन नेम प्लीज. स्ट्राईकला आहे संकेत, नॉन स्ट्राईकला आर्यन. स्वरा 11 या संघाचे सलामीचे फलंदाज तयार आहेत. बॉलिंग मार्कवर आहे बॉलर महेंद्र. नर्सरी महाबळेश्वर नर्सरी कॅप्टन टॉस साठी कोणातरी पाठवायचं लवकरात लवकर. चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येक कडून. मॅन फ्रॉम तळदेव एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपला क्षेत्ररक्षण करत असताना पहिली धाव येते. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा 1 या धावेने. नाणेफेकीचा कौल केला जातोय.
चापा हा कॉल केला गेला. पाहूया टॉस. GM पॉकेट कॉर्नर टॉस विन. निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग इथे फलंदाजी स्वीकारली आणि महाबळेश्वर नर्सरीला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं गेलं. धन्यवाद. 100+ धावा करणार असा त्यांचा दावा आहे GM पॉकेट कॉर्नरचा. पाहूयात सेकंड इनिंगचा थरार. आणि ह्या चौकार मिळतोय. पहिला चौकार या इनिंगचा. या षटकातला धावसंख्या होते 5. आर्यनच्या बॅटमधला हा पहिला चौकार. धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या मात्र 47. एक लो स्कोरिंग मॅच आहे असं म्हणू शकतो आपण. पाहूया या धावा डिफेंड केल्या जातील का राम वंदे श्रेयस या संघाकडून. दोन्ही संघ क्वालिफाय आहेत सुपर 8ला. तर पाहूयात नंबर 1 आणि 2 साठीची ही लढत असेल ग्रुप मधली. रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे मात्र पाहतोय आपण. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नात. पाहूया काय होत आहे. फलंदाज सुरक्षित आहे. क्विक सिंगल घेतला गेला आणि धाव पोहोचते ती मात्र 6 या आकड्यावर. धावसंख्या 6. सामना पहा. राम वंदे श्रेयस वर्सेस स्वरा 11 या दोन संघांमधला. निमित्त आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. कोणता संघ करणार विजयाचा. हा मोठा प्रहार केला. याबद्दल चेंडू भिरकावून दिला. भिर चौकार नाही. अडवला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र तोंडातले शब्द मला माघारी घ्यावे लागले. सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते मात्र प्रतीक या खेळाडूने. वाऱ्याच्या वेगाने चिदाच्या चपळाईने चेंडूवर आला. चेंडू अडवला सीमारेषा जवळ आणि हा जाता राहिलेला चौकार. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. केवळ एकच धाव. डावखरा फलंदाज आर्यन पुन्हा तयार होतोय. संख्या 7. यावेळेस सुंदर चेंडू हाताळला गेलाय. पहिलं षटक सुरू असताना पाहतोय आपण DOT डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला चांगली कामगिरी गोलंदाजाकडून केली जाते. 27 धावा रोखत असताना पाहतोय 7 धावा केवळ खर्च केल्यात. आणि हे षटक पाहूया शेवट चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. इथे मात्र कव्हर ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय. तो मात्र थर्ड मॅन रिजन सीमा रेषा पार मिळतोय. चौकार. 4 धावा आणि या चौकारानंतर धावसंख्या पोहोचते ती मात्र दुहेरी आकड्यात 11 या आकड्यावर. इथे मात्र षटक चांगलं होतं परंतु या चौकाराने षटकाची दशा आणि दिशा बदलून टाकली. 11 धावा महागडं षटक ठरत आहे. 47 धावा रोखायचा प्रयत्न असताना 11 धावा खर्च झाल्या पहिल्या षटकात. समीकरण पाहूयात आता मात्र 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 36 धावा. समीकरण सोपं केलंय. 30 चेंडू 36 धावा. पाहूया 6 षटकं खेळवली जातील की त्या अगोदर सामना संपवला जाईल. बॉलिंग मार्कवर येतो तो मात्र बॉलर मोबेन. एक अष्टपैलू खेळाडू मोबेन आहे. चांगली फलंदाजी केली आहे. इथे मात्र गोलंदाजी चमक दाखवावी लागेल. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळला जाईल खेळला जाईल. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल होतोय का पाहूया. नाही. सुंदर झेल. वॉट अ कॅच. काहीतरी वेगळं करता प्रयत्नात रिव्हर्स केलेला चेंडू उंच हवेत गेला. क्षेत्ररक्षणाच्या खाली आला. चेंडू हवेत घेतला कवेत. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेत. विकेट नंबर 1 हादरा मिळतोय. झटका मिळतोय. पहिला अडसर दूर केलाय मोबिनने. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले. यश मिळवले. संघाला मात्र मोबिन सांगतोय मैं अभी हूं यहाँ पर बड़ा काम करने के लिए तैयार. मोबिन बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. पहली गेंद पे चटकाया. पहला विकेट. ब्रेक थ्रू दिलाया टीम को. नया बल्लेबाज जाएगा जाफर. 11 रन पे पहला विकेट मिलता हुआ टीम को. पहली गेंद पे अपना हुनर दिखाया गेंदबाज मोबिन ने. एक ऑलराउंडर खिलाड़ी राम वंदे श्रेयस टीम का और अपना प्रदर्शन बखूबी अच्छा करता हुआ अपनी जिम्मेदारी को समझते हुए बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे करता हुआ राइट आर्म ओवर द विकेट. अगली गेंद के लिए तैयार है. जाफर के लिए गेंद होगी. फिर से एक बार अच्छी गेंद आउट ऑफ स्टंप. स्लो डिलीवरी. चेंज ऑफ पेस. अच्छा वेरिएशन दिखाते हैं और इनके तिरकश में बहुत तीर है जो अलग अलग तीर यूज़ करते हैं. 6 गेंदें एक ओवर में करनी होती है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे हो रहा है. इस बार खेलना कहीं और, गेंद कहीं और गई है और मिसफील्ड.
और इसके चलते हुए 2 रन मिले तीसरे का प्रयास और ये मिलेंगे 3 रन। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 3 के साथ स्कोर में बदलाव होता हुआ स्कोर है 14 और कमेंट्री बॉक्स में थोड़ा सा बदलाव होगा। मेरे साथी कमेंटेटर अब्दुल्ला का आवाज सुनेंगे। ओवर टू अब्दुल्ला। चांगला शॉट, एक बाउन्स आणि 4 धावा. खूप चांगली बॅटिंग आर्यन यांच्याकडून आपल्याला बघायला भेटत आहेत. 4 धाव्यानं स्कोर बोर्ड मध्ये वाढ. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले ते 18 धावा. मुबीनचे पहिले 3 चेंडू खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण 4थ्या चेंडूवर चौकार. अजून एक बॉल हवेत आणि सोपा झेल गणेश यांचा. आर्यन झेल बाद. मुबीन यांच्यासाठी दुसरा विकेट. मुबीनने चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू टाकून 2 विकेट आणि 7 धावा. पुढचा फलंदाज सोहेल खान बॅटिंग मार्गवर जात आहे. बघूया, सोहेल स्लॉग हिटर आहे. आज त्यांचे 6s आणि 4s आपल्याला बघायला भेटणार का? लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मुबीन. मुबीन टू सोहेल. लास्ट बॉल. चांगला बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल आणि निर्धाव चेंडून ओव्हरची समाप्ता. राहिलेला समीकरण 24 बॉल मध्ये करायचे आहेत 29 धावा. सोरा 11 ला जिंकण्यासाठी. आता स्कोर झालेला आहे 2 षटका अखेरीस 18, 2 विकेट्स. 30 षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. आपला दुसरा षटक आणि टीमचा तिसरा. महेंद्र बॉलिंग मार्गवर. स्ट्राईकवर आहे जाफर. पहिला बॉल वाईड लाईनच्या तिथं बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि चांगला बॉल. निर्धाव चेंडू. महेंद्र यांचा इथून पण कमबॅक होऊ शकतो. रामवंदे श्रेयस यांचा चांगली गोलंदाजी करत आहेत महेंद्र. अजून एक बॉल. चांगला बॉल. आतली बॅटची कडा. बॉल थेट एष्टी रक्षक तिथे. निर्धाव. अजून एक निर्धाव चेंडू महेंद्र यांचा. खूप चांगली गोलंदाजी पुढच्या 2 चेंडू मध्ये केली आहे महेंद्र यांनी. बघूया, राहिलेले 4 बॉल. स्ट्राईकवर जाफर. चांगला बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. जे काम असगरनं स्वरा 11 साठी केलेलं का ते काम महेंद्र रामवंदे श्रेयस या टीम साठी करणार का? खूप चांगली गोलंदाजी. 4था बॉल. चांगला बॉल. पंचांचा बूट आकाशाकडे. हे लेग बिफोर विकेट. जाफर होतोय LBW आउट. खूप चांगली गोलंदाजी महेंद्र यांची. 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आपल्या दुसऱ्या षटकात. आता नवीन फलंदाज सुशांत. नवीन फलंदाज जात आहे मैदानात. बघूया महेंद्र सुशांत साठी काय गोलंदाजी करेल, कारण 4 बॉल सलगचे
डॉट घातलेले आहेत महेंद्र यांनी. चांगली गोलंदाजी, जशी गोलंदाजी स्वरा 11 साठी असगर यांनी पहिल्या षटकात केली होती तशीच गोलंदाजी महेंद्र करताना आपल्याला दिसत आहेत. लास्ट 2 चेंडू महेंद्र टू सुशांत. चांगला शॉट, बॉल हवेत आणि कॅच ड्रॉप. सुदेश यांनी पहिल्याच बॉलवर सुशांत यांचा कॅच सोडलेला आहे. गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूप चांगली संधी होती. पहिल्याच बॉलवर सुशांत यांची मोठी विकेट, पण कॅच ड्रॉप. बॉल, ओ नाईस ट्राय. बॉल चाललाय मागे 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 आणि 4 धावा. ह्या 4 धाव्यानं स्कोर बोर्ड 3 षटका अखेरीस 23 धावा. सुशांत यांचा कॅच ड्रॉप झाल्यानंतर ही संधी होती पण हार्ड होती. चांगला एफर्ट म्हणावं लागेल, पण चौकार. 3 षटका अखेरीस राममध्ये श्रेयस स्वरा 11 यांचा स्कोर आहे 23 फॉर 3 विकेट्स. राहिलेले 18 चेंडू आणि 24 धावांची गरज स्वरा 11 ला. पुढचा बॉलर मुबीन. पहिला बॉल चांगला ऑफसाइड ऑफ स्टंप बॉल, निर्धाव बॉल. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाची मुबीन ह्यांनी. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगला पुढे मारलेला शॉट अलॉंग द कार्पेट. चांगली चांगली, ओ मुबीन यांना बॉल कॅरी झाला नाही, नाहीतर झेलवाची संधी निर्माण झालेली, रनआउटची संधी निर्माण झालेली. पुढचा बॉल मुबीन. चांगला बॉल, दांडी दांडी दांडी, गोल. बाळू यांची, सुशांत यांची विकेट. चौथा धक्का स्वरा 11 यांना. चौथा धक्का सुशांत यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी मुबीन यांना. आता 3 चेंडू घातलेले आहेत. 3 चेंडूत फक्त 2 रन देऊन 1 विकेट. पुढचा फलंदाज असगर. तोच असगर ज्यांनी बॉलिंग खूप फार चांगली केली आहे. तोच असगर बॅटिंग मार्गवर. बघूया बॅटिंग पण तशीच करता येईल का असगर ह्यांना. मुबीन टू असगर. राहिलेले 3 चेंडू या ओव्हरचे. मुबीन टू असगर. पहिला बॉल स्लाइस करायचा होता, पण आजची कळा आणि 1 टप्प्यावर क्षेत्र. पुढचा चेंडू मुबीन टू असगर. चांगला बॉल कटवायचा प्रयत्न होता, पण अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मुबीन यांची. फक्त 2 रन्स आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये दिलेले आहेत मुबीन यांनी. शेवटचा बॉल मुबीन टू असगर. पुढं शॉट एकदम स्ट्रेट. चांगली फिल्डिंग अक्षय यांची. फक्त 1च धाव आणि 4 षटकांनंतर स्वरा 11 यांचा स्कोर झालेला आहे 26. 4 विकेट्स. राहिलेले 12 बॉल आणि 21 ची गरज स्वरा 11 ला मॅच जिंकण्यासाठी.
4 षटका अखेरीस 26 धावा, 12 चेंडू 21 धावांची गरज स्वरा 11 टीमला जिंकण्यासाठी. बॅटिंग साठी आहे असगर आणि सोहेल. ही जोडी बघूया काय करणार स्वरा 11 साठी. आज इथे पोलो ग्राउंडवर महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वे फार संख्येनं इथे प्रेक्षक वर्ग पुढची ओव्हर घेऊन सचिन जाधव टू असगर. पहिला बॉल चांगला शॉट गॅप मध्ये शॉट आणि 4 धावा. चांगलं शॉट असगर यांचं. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय सचिन जाधव यांच्या. असगरकडे क्षमता आहे मॅच जिंकवण्यासाठी. बघूया असगर काय खेळ करतोय. चांगली बॅटिंग असगरची आता. खूप चांगली बॅटिंग. ओ चांगला फिरवलेला बॉल. निधाव चेंडू चांगला बॉल. सचिन जाधव यांचा कमबॅक. तिसरा बॉल तिसराही सेम बाहेर टाकण्याचा अजून एक निर्धाव चेंडू. राहिलेले 9 बॉल आणि 17 धाव्यांची गरज स्वरा 11 साठी. सचिन टू असगर. हे खूप बाहेर. ही लाईन चुकलेली आहे आणि अंपायरने कळवलेला आहे व्हाईट बॉल. वाईट बॉल धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे 31. 31 धावा. राहिलेले 3 बॉल ह्या ओव्हरचे. 9 बॉल 16. चांगला बॉल चांगला शॉट अलॉंग द कार्पेट. चालला बॉल पाग फिल्डर आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तेही यश. पळून काढले 2 धाव. 2 धावेनं धावसंख्या झाली पोहोचली आहे ती 33. सचिन जाधवचे 2 बॉल शिल्लक. खूप बाहेर परत टाकावं लागेल हे बॉल आणि वाईड. 8 बॉल आणि 13 धाव्यांची गरज स्वरा 11 ला जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू सचिन टू असगर. चांगला बॉल चाललाय पाठीमागे. 1 आणि 2 धाव. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स असगणारी सोहेल ह्यांची. राहिलेले 7 बॉल आणि 11 धाव्यांची गरज स्वरा 11 ला जिंकण्यासाठी. 7 बॉल 11. सचिन जाधव ऑन बॉलिंग मार्क. समोरच्या दिशेने मारले शॉट. एकच धावानं समाधान मानावं लागेल. राहिलेले 6 चेंडू
आणि सोळा 11 ला जिंकण्यासाठी करायचे आहेत ते 10 धावा. 6 बॉल 10 ची गरज. सुंदर असा सामना आपल्या समोर रंगतोय. लो स्कोरिंग मॅच आहे, टफ फाईट मॅच, रोमांचक मॅच, रोमहर्षक मॅच, नयनरम्य सामना होतोय. हृदयाचे डोके वाढवणारा सामना, नेल बायटिंग मॅच होत आहे. पाहूयात इथे मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळते आहे. दोन्ही संघ ताबडतोब एकमेकाला तुल्यबळ माफक असे आहेत. पाहूया आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना सामना कशा प्रकारे पुढे जाईल. स्वरा 11 बाजी मारणार की राम वंदे श्रेयस संघ आपला विजय निश्चित करणार. पाहूया दोन्ही संघ क्वालिफाय आहेत सुपर 8 मध्ये. शेवटची षटक घोड्याला गोलंदाज पाहूया कोण असेल. बॉलर ने प्लीज. सुदेश अंडर 19 मध्ये खेळलेला, महाराष्ट्र टीमचा प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू सुदेश. पाहूयात आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावा वाचवण्याचं काम करणार आहे. 6 चेंडू 10 धावा असा सामना आहे. समीकरण आहे, गुणोत्तर आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. स्ट्राईकला असलेला उंच पुरा खेळाडू अस्कर, ज्याने सुंदर गोलंदाजी केली होती, धावा वाचवले होते. आता मात्र त्या धावा काढायच्या आहेत 6 मध्ये 10. पाहूयात सुदेश. पहिला चेंडू राईट आर्म, राऊंड विकेट मारा केला जाईल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल नक्कीच केला जातोय. यांचा सामना जीएम पॉकेट कॉर्नर वर्सेस महाबळेश्वर नर्सरी, दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. महाबळेश्वर नर्सरी आपण क्षेत्ररक्षण सजवायला तयार राहा, प्लॅन्स आपले फिक्स करा. तर जीएम पॉकेट कॉर्नर पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये सुंदर चेंडू हाताळला, आउट ऑफ स्टंप, सुंदर गोलंदाजी. सुदेश एक युवा खेळाडू आहे, आपल्या संघासाठी चांगलं काम करतोय. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता, डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने दबाव वाढणार आहे तो मात्र फलंदाजावर. स्ट्राईकला अस्कर. हा मोठा प्रहार केलाय, पण हवाचा चेंडू बॅटवर आलेला नाहीये. चेंडू मात्र येतोय विकेटला, फील्ड होतोय तोपर्यंत एकच धाव. काय सुंदर क्षेत्ररक्षण पहा, चित्त्याची चपळता, वाऱ्याचा वेग धारण केला या खेळाडूने. चेंडू पकडला, फेकी केली, उत्कृष्ट फेक, आणि या सिंगलने सोहेल मात्र स्ट्राईकला येतोय. सोहेल एक नावाजलेला खेळाडू आहे, मोठे फटके मारण्यात वाकबगार पटाईत. इथे मात्र त्याला आपली क्षमता दाखवावी लागेल, संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील. आता समीकरण पाहूया. चेंडू शिल्लक आहे ते मात्र 4 धावा करायच्या, जिंकण्यासाठी त्या मात्र 9. 38 धावा झाल्यात. पुढचा चेंडू सुंदर चेंडू जमीन लगत राहतोय, आणि इथे मात्र बाय रूपातली धाव नक्की मिळणार आहे. धावसंख्या 39. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनी लगत राहतोय, निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी सुदेशकडून पाहायला मिळते. एक युवा खेळाडू आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली कामगिरी करतोय, धावा वाचवायचं काम करतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चौकार लगातार मारावे लागतील. इथे बॅटची कडा, कीपरने शिकवलाय, फलंदाजाला धडा, सुंदर झेल टिपला, विकेट मिळते. सुदेशचं चांगलं योगदान आहे. आपण महाराष्ट्र टीममधून काय खेळलोय, आपलं योगदान काय आहे हे दाखवून देतो, सिद्ध करतो स्वतःला. महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये नवीन फलंदाज येतोय. आपण हे सर्व सामने जे पाहत आहात ते ग्रामीण टेनिस
cricket.in या यूट्यूब लाईव्ह चॅनलवरती पाहत आहे आपण हे सामने घर बसल्या प्रक्षेपण पाहत आहे. हा या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मराठी माणसाचा हा चॅनल आहे तर त्याला लाख सबस्क्राईबर करायला फक्त काही सबस्क्रायबरची गरज आहे. तर आणि हा सुंदर चेंडू हाताळला गेला आहे. विजयी संघ होतोय तो मात्र राम मंदिर श्रेयस वोडा बॉलिंग. विजयी झालेला संघ राम मंदिर श्रेयस डिफेंड केल्या 47 धावा सुंदर गोलंदाजी जोरावर. आणि आता मात्र पाहूया कोण असणार आहे सामनावीर.